मटकीची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर मटकीचे मोड कसे करायचे, त्याला मोड यायसाठी काय काय करायचं तर ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर सर्वप्रथम मी एक अर्धी वाटी, हे माप अर्धी वाटीचं आहे, अर्धी वाटी मी मटकी घेतलेत जी बाजारात आपल्याला मिळते। तर ती आपल्याला आता दुपारची वेळ आहे, 1 वाजलाय, तर 1 वाजता आपण ही मटकी भिजत घालायची। आता ही 1 वाटी मी अर्धी वाटी मटकी जे मी धुवून घेतलंय आणि चांगल्या पाण्यात मी आता भिजायला ठेवते। तर आता 1:30 वाजलेत, बरोबर आपण संध्याकाळी करीबन 7 तासानंतर आपण हे पाणी काढून घेऊया आणि धुवून घेऊया, मग सांगते काय करायचं। आता झाकून ठेवूया। आता झाकून ठेवल्यानंतर आपल्याला करीबन 7 ते 8 तासांनी आपण बघूया। आता ही आपली मटकी अशा प्रकारे भिजली गेली। रात्रीचे 11 वाजलेत। आता ही पाण्याने धुवून काढायची। आता एक सुती कापड घ्यायचं कॉटनचं, त्याच्यामध्ये हे बांधून घ्यायचं। अशा प्रकारे मी बांधलंय। आता एका पातेल्यामध्ये असं उलटं ठेवायचं आहे, असं उलटं ठेवून मग झाकून टाकायचं, फिट्ट झाकून। आता उद्या बघूया काय होतं। आता हे उघडूया। आता हे आपण जे उघडलंय ना ते 2 दिवसानंतर उघडलंय, म्हणजे जे आधी तुम्हाला भिजवलेलं दाखवलेलं ना ते 20 तारखेला होतं आणि आज 22 तारखेला मी हे ओपन केल्यावर असे मोड बघायला मिळतात आहे। आता हे 2 दिवसानंतर आपण उघडल्यावर अशा प्रकारे दिसतात आहे, पण जेव्हा धुतलेलं असतं ना रात्री 11 वाजता तेव्हा व्यवस्थित त्याचं पाणी काढून घ्यायचं, नाहीतर वास येतो, आणि मग घट्ट बांधून ठेवायचं। तर हे धुवून आपण ह्याची भाजी करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू। अशा प्रकारे मोड आलेत आणि याला वास पण आला नाही आहे। तर 1-2 दिवसांनी काढलं की अशा प्रकारे आपलं मोड येतात। फक्त याला पाणी लावून द्यायचं नाही, नाहीतर वास येतो। अशा सुतीचा कापड असतोय त्याचाच वापर करा, म्हणजे आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो। हे बघा, हे बघा। तर अशा पद्धतीने घरी करून बघा।